ऑथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट 2006 अंतर्गत फूड सेफ्टी कमिशनर म्हणून प्रत्येक राज्याला एक फूड सेफ्टी कमिशनर असतो आणि त्या अंतर्गत सेक्शन 30 अंतर्गत फूड सेफ्टी कमिशनरला काही ऑथॉरिटी दिलेल्या आहेत. त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणू, 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सब क्लॉज 2 सब क्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी आपण नोटिफिकेशन काढून जे अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर जे आहेत याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर आपण बंदी घातलेली आहे. आय रिपीट, संपूर्ण महाराष्ट्रात अनालॉग किंवा नॉन डेअरी पनीरच्या उत्पादनावरती, प्रक्रियेवरती, साठवण्यावरती, वाहतूक, वितरण व विक्रीवरती 1 वर्षाची बंदी लागू घातलेली. 1 वर्षाची यासाठी असते की आपण त्याचा रिव्ह्यू करतो आणि पुढे कंटिन्यू करायचे असेल तर मग त्या दरम्यान परत रिपीट आपण आदेश करतो. म्हणून ते प्रोहिबिशन ऑर्डर ऑन अनालॉग और नॉन अनालॉग पनीर और नॉन डेअरी पनीर याच्यावरती वी हॅव प्रोहिबिटेड दिस आयटम फॉर प्रोडक्शन, स्टोरेज, प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सपोर्टेशन अँड सेल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र फ्रॉम 30th of July 2026. दिस इज ॲज पर द सेक्शन 32A. हे आपला जो फसायचा कायदा आहे 2006चा कलम 30(2)(अ) अंतर्गत आपण केलेला आहे.